परमेश्वराच्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. खरोखर आम्ही परमेश्वराच्या दयेबद्दल आणि त्याच्या कृपेबद्दल परमेश्वराची उपकार स्तुती केली पाहिजे. मागील आठवडाभर त्यांनी आम्हाला सांभाळून पुन्हा एक वार त्याच्या भक्तगणासह त्याची स्तुती आराधना करण्यासाठी या शाबात दिवशी या सकाळच्या वेळेस परमेश्वराने आम्हाला एकत्र आणलं. त्याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानतो. खरोखर ही त्याची कृपा आणि त्याची दया आमच्यावर रोज नवीन आणि नवीन होती. म्हणून आम्ही परमेश्वराच्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ देतो. आपण आपल्या भक्तीचा आरंभ करूया. सुरुवातीला आपण परमेश्वराच्या उपकार स्तुतीसाठी स्तोत्र वाचन करूया. परमेश्वराचे स्तवन करा सरळ जनांच्या सभेत व मंडळीमध्ये. मी अगदी मनपूर्वक परमेश्वराचे उपकार स्मरण करीन. परमेश्वराची कृत्य थोर आहेत, ज्यास ती आवडतात ते सर्व त्याचा शोध करीतात. त्याची वाणी साक्षात प्रताप व महिमा आहे. त्याचे न्यायत्व सर्व काळ टिकून राहते. आपल्या अद्भुत कृत्याचे स्मरण राहावे असे त्याने केले आहे. परमेश्वर कृपाळू व कनवाळू आहे. त्याने आपले भय धरणाऱ्यास अन्न दिले आहे. तो आपला करार सदा स्मरतो. त्याने आपल्या लोकास राष्ट्र वतना दाखल देऊन आपल्या कृत्याचे सामर्थ्य दाखविले आहे. त्याच्या हाताची कृत्ये साक्षात सत्य व न्याय आहेत. त्याचे सर्व विधी विश्वसनीय आहे. ते सदा सर्व काळ आढळ असे आहेत. ते सत्याने व सरळपणाने नेमलेले आहेत. त्याने आपल्या लोकांस उद्धार दान देऊन पाठवून दिले आहे. त्याने आपला करार सर्व काळ नेमिला आहे. त्याचे नाव पवित्र व भययोग्य आहे. परमेश्वराचे भय ज्ञानाचा उगम आहे. त्याचप्रमाणे जे वर्ततात त्या सर्वांस सुबुद्धी प्राप्त होते. त्याचे स्तवन सर्व काळ चालते. परमेश्वर बाप वाचलेले हे स्तोत्र आपल्यासाठी आशीर्वादाची करो. आपण प्रार्थना करूया. धन्यवादित आमच्या जिवंत गौरवी सामर्थ्यशाली परमेश्वर पित्या, आम्ही तुझी स्तुती करतो. तुझ्या नावाला मान महिमा गौरव देतो. खरोखर तू चांगला आहेस आणि तुझी दया सनातन आहे. परमेश्वरा, या शाबात दिवशी या सुंदर अशा सकाळच्या वेळेस तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तुझ्या भक्तगणासह आम्ही सर्व एकत्र आलेलो असताना परमेश्वरा, आमच्या या स्तुती स्तवनाद्वारे सर्व गौरव तुला, सर्व महिमा तुला देतो. कारण परमेश्वरा, या सर्व स्तुतीस पात्र असा तू आमचा परमेश्वर बाप आहेस. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. खरोखर परमेश्वरा, या तुझ्या चांगुलपणाचा अनुभव तू आम्हाला प्रतिदिनी येऊ देतोस. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. परमेश्वरा, मनुष्याची तू निर्मिती ह्यासाठीच केली की परमेश्वराची या मनुष्याने सतत स्तुती करावी, परमेश्वराच्या संगती असावं, परमेश्वराला बिलगून राहून त्याची सेवा करावी. यासाठी तू आपल्या प्रतिरूपाच्या व आपल्या स्वरूपाचा मनुष्य निर्माण केला आणि त्याच्या ठाई तू आपला श्वास, जो मनुष्याचा आत्मा म्हणून राहतो, तो तू त्यास दिलेला आहे परमेश्वरा. आणि तुझं वचन हे सांगतं की परमेश्वराचे भय हे ज्ञानाचा उगम आहे. परमेश्वरा, आम्ही तुझी स्तुती करतो आणि त्याप्रमाणे जे वर्ततात त्या सर्वांना तू सुबुद्धी प्राप्त करून देतो. परमेश्वरा, ही सुबुद्धी तू आम्हाला दिलेली आहेस. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. पुन्हा एकदा सर्व महिमा, सर्व गौरव, सर्व स्तुती स्तवन आमच्या जिवंत देवाला सादर करून ही प्रार्थना आणि विनंती ख्रिस्त येशूच्या नावात केली पित्या, म्हणून तू ऐक बापा. आमीन. आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग निवडलेला आहे तो आहे जुन्या करारातून लेवीचं पुस्तक, याचा 17वा अध्याय आणि
10-14 वचन आपण पाहणार आहोत. लेवीचं पुस्तक याचा 17वा अध्याय 10-14 वचन आजच्या मननासाठी आपण घेणार आहोत. इस्रायल लोकांपैकी अथवा त्याच्यात राहणाऱ्या उपरी लोकांपैकी कोणी कोणत्याही प्रकारचे रक्त सेवन केले तर त्या मनुष्याला मी विमुख होऊन त्याचा स्वजनातून उच्छेद करीन. कारण शरीराचे जीवन रक्त असते आणि त्याच्या जीवाबद्दल प्रायश्चित व्हावे म्हणून ते तुम्हास वेदीवर दिले आहे. कारण जीवाबद्दल प्रायश्चित रक्ताने होते. याकरिता मी इस्रायल लोकांस आज्ञा केली आहे की तुम्हातील कोणी रक्ताचे सेवन करू नये, तुमच्यात राहणाऱ्या उपऱ्यांनीही करू नये. यास्तव इस्रायल लोकांपैकी कोणी अथवा त्यांच्यामध्ये राहणाऱ्या उपऱ्यांपैकी कोणी खाण्यालायक पशुची अगर पक्षाची शिकार केली तर त्याचे रक्त काढून ते मातीत झाकावे. कारण प्राणी मात्रांच्या जीवनाविषयी म्हणाल तर त्यांचे रक्त हेच त्यांचे जीव आहे. यास्तव इस्रायल लोकांस मी आज्ञा दिली आहे की कोणत्याही प्राण्याचे रक्त सेवन करू नये. कारण सर्व प्राण्यांचे जीवन हेच रक्त होय. त्याचप्रमाणे जो दुसरा शास्त्र भाग निवडलेला आहे तो आहे स्तोत्रसंहिता याचा 103वा अध्याय आणि त्याचे पहिले 2 वचन आजच्या मननासाठी घेण्यात आलेले आहे. स्तोत्रसंहिता याचा 103 अध्याय आणि पहिलं आणि दुसरं वचन आजच्या मननासाठी आपण घेणार आहोत. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार विसरू नको. देवा, वाचलेली वचनं आपणा सर्वांसाठी आशीर्वादाची करो. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ राहो. आपण प्रार्थना करूया. धन्यवादित आमच्या जिवंत गौरवी सामर्थ्यशाली परमेश्वर पित्या, आम्ही तुझी स्तुती करतो. तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव देतो. खरोखर तू चांगला आहेस आणि तुझी दया सनातन आहे. परमेश्वरा, आज या शब्दात दिवशी या सुंदर अशा सकाळच्या वेळेस तुझ्या भक्तगणासह तुझं वचन आणि तुझी स्तुती स्तवन करण्यासाठी एकत्र जमलो असताना परमेश्वरा, या स्तुती स्तवनाद्वारे आणि या वचनाद्वारे सर्व गौरव, सर्व स्तुती आणि सर्व महिमा आमच्या जिवंत सेनाधीश परमेश्वराला असो. आणि परमेश्वरा, आजचा जो संदेश तुझ्या भक्तगणासाठी देण्यात येणार आहे परमेश्वरा, हा संदेश आमच्या सर्वांसाठी एक आशीर्वादाचं कारण होऊ दे, अशी आम्ही तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो. आमचा धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात मागतो पित्या, म्हणून तू ऐक बापा. आमेन. आम्ही पाहतो की इथं दावीद राजा स्तोत्र 103 मध्ये 1 आणि 2 वचनामध्ये परमेश्वराचे उपकार स्मरण करण्यासाठी तो आपल्या स्वतःच्या जीवाला, आपल्या हृदयाला, आपल्या अंतर्यामाला तो म्हणतो की तू परमेश्वराचा धन्यवाद कर. परमेश्वराचा धन्यवाद कर. आम्ही पाहतो की मनुष्याला परमेश्वराने ह्यासाठीच बनवलं की त्याने परमेश्वराची उपकार स्तुती सतत केली पाहिजे, परमेश्वराचं स्तवन केलं पाहिजे, प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वराचे आभार त्याने मानलं पाहिजे. आणि ही गोष्ट दावीद राजा करताना पाहायला मिळतं. दावीद राजा हा राजा असताना सुद्धा दिवसातून 5 वेळेस परमेश्वराची उपकार स्तुती आणि प्रार्थना करत होता. संपूर्ण इस्रायलाचं नेतृत्व तो करत असताना
परमेश्वराची उपकार स्तुती आणि प्रार्थना करण्याचा तो कधीच विसरला नाही. सतत तो परमेश्वराचं स्तुतीस्तवन करताना आम्हाला पाहायला मिळतं. आम्ही पाहिलं तर संपूर्ण जर आम्ही स्तोत्र पाहिले तर जे जे स्तोत्र दाविदाने लिहिले आहे त्या प्रत्येक ठिकाणी तो म्हणतो की परमेश्वराचे स्तवन करा, परमेश्वराचे उपकार स्मरण करा, परमेश्वराच्या नावाला धन्यवाद द्या. प्रत्येक ठिकाणी स्तोत्राची सुरुवात दावीद राजा ह्याच पद्धतीने करताना आम्हाला पाहायला मिळतं. सतत आणि सतत तो परमेश्वराची उपकार स्तुती आणि परमेश्वराच्या नावाचा महिमा करताना तो आम्हाला पाहायला मिळतं. आणि ज्या वेळेस तो परमेश्वराचा महिमा करत होता, परमेश्वराच्या सानिध्यात तो होता म्हणून सांगितलेलं आहे. आम्ही पाहतो की स्तोत्र 119:7 मध्ये तो म्हणतो की तुझ्या रास्त निर्णयाचे ज्ञान मी प्राप्त करून घेईन. काय म्हणतो तो? तुझ्या रास्त निर्णयाचे. परमेश्वराला म्हणतो जे काही योग्य आहे, रास्त आहे, बरोबर आहे, खरोखर आहे, त्या निर्णयाचे ज्ञान मी प्राप्त करून घेईन. तेव्हा मी सरळ मनाने तुझे स्तवन करेन. सरळ मनाने मी तुझे स्तवन करेन. स्तोत्र 112:1 मध्ये म्हणतो परमेश्वराचे स्तवन करा. जो मनुष्य परमेश्वराचे भय धरतो आणि ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञांमध्ये आहे तो धन्य. जो परमेश्वराच्या नावाचा हर्ष त्याच्यामध्ये आहे. काय म्हणतो तो? की परमेश्वराचे स्तवन करा. जो मनुष्य परमेश्वराचे भय धरतो आणि ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञांमध्ये आहे. काय? परमेश्वराचं भय आणि त्याचा हर्ष त्याच्या आज्ञांमध्ये आहे तो धन्य म्हणून सांगितलेलं आहे. सतत तो परमेश्वराची उपकार स्तुती करताना आम्हाला पाहायला मिळतं. स्तोत्र 140:13 तो म्हणतो की धार्मिक तुझ्या नावाचे उपकार स्मरण निश्चित करतील. जे परमेश्वरावर भिस्त ठेवतात, जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात, जे परमेश्वराच्या आज्ञाविधी आणि नियमांचं पालन करतात, असे धार्मिक लोक तुझ्या नावाचे उपकार स्मरण करतील आणि निश्चित करतील. किती ठाम विश्वास दाविदाचा धार्मिक मनुष्यांवर होता म्हणून सांगितलेलं आहे. तो म्हणतो की धार्मिक तुझ्या नावाचे उपकार स्मरण निश्चित करतील, सरळांचे मन तुझ्या समोर वसतील म्हणून सांगितलं. सरळ मनाचे लोक तुझ्या समोर वसतील. कायम स्वरूपी तू त्यांच्या नजरेच्या समोर असशील. जे परमेश्वराचं भय धरतात, ज्यांचा आनंद त्याच्या आज्ञांमध्ये आहे, असे धार्मिक लोक निश्चित तुझे उपकार स्मरण करतील आणि अशा सरळ मनाचे तुझ्या समोर वसतील. किती सुंदर आणि अतिशय मार्मिक अशा पद्धतीने दावीद राजा परमेश्वराचं स्तवन आणि स्तुती करताना आम्हाला पाहायला मिळतं. आणि ह्या सर्व गोष्टीमुळेच दाविदाकडे जर आम्ही पाहिलं तर परमेश्वर दाविदाकडे बघून म्हणतो की हा माझ्या मनासारखा आहे. ज्या वेळेस आम्ही परमेश्वराचे उपकार स्मरण करतो, प्रत्येक गोष्टी त्याला स्तुती स्तवनाचा यज्ञ सादर करतो, प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही त्याचे आभार प्रदर्शन करतो, त्याच्या नावाचं गौरव करतो आणि त्याच्या नावाचा मान सन्मान करतो, त्यावेळेस परमेश्वर दावीद राजासारखा आम्हाला म्हणतो की हा माझ्या मनासारखा आहे. आणि जर आम्हाला परमेश्वराच्या मनासारखं व्हायचं असेल तर आम्हाला परमेश्वराचं स्तुतीस्तवन सतत केलं पाहिजे. जसं दावीद राजा आम्हाला पाहायला मिळतं की स्तोत्र 103 मध्ये म्हणतो की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. जीव, मनुष्याचं शरीर जर आम्ही पाहिलं तर लेवीचं पुस्तक याचा 17वा अध्याय 10 ते 14 मध्ये सांगितलेलं आहे की मनुष्य हा जीव, शरीर, आत्मा ह्या 3 गोष्टी त्याच्या ठायी असतात. जीव जो परमेश्वराने आदामाला बनवला आणि त्याच्या ठायी श्वास फुकला आणि तो जीवधारी झाला म्हणून सांगितलं. हा श्वास हा परमेश्वराने आम्हाला दिलेला आत्मा आहे. हे शरीर आणि जीव
म्हणजे रक्त. म्हणून मनुष्य हा जीव, शरीर, आत्मा यांच्याद्वारे बनलेला आहे. आणि लेवीच्या पुस्तकामध्ये सांगितलं की कुणीही प्राण्यांच्या रक्ताचं सेवन करू नाही, कारण तुमच्या पापाबद्दल प्रायश्चित म्हणून ते वेदीवर दिलेलं आहे. म्हणून रक्ताचं सेवन करू नका, कारण त्यात जीव आहे. मी लहान असताना कोकणामध्ये आमची मावशी सर्व्हिस करत असताना आम्ही पाहायचो की तिथं ते कातकरी लोक असायचे. ते बोकडा कापताना त्याच्या मानेच्या खाली पातेलं किंवा एखादं भांड ठेवत होते आणि तो बोकडा कापला की त्याचं रक्त, त्या गळ्यामधून येणारं सर्व रक्त त्या पातेल्यात ते गोळा करत होते. आणि मग हे काय म्हणून त्यांना विचारलं तर म्हणे हे फार टेस्टी लागतं आणि हे पिल्याने एक ताकद येते. आणि ते काय करायचे, जाऊन आपल्या घरी ते चुलीवर शिजवायचे आणि त्याचं कलिजी सारखं ते तुकडे करून खात होते म्हणून मी पाहिलं. पण त्यावेळेस मी लहान होतो, 3री-4थीला होतो, हे आम्ही पाहिलं. पण आज जेव्हा त्याचा अभ्यास करतो तर बायबलमध्ये असं सांगितलं, कुणीही रक्ताचं सेवन करू नये, कारण ते तुमच्या पापाबद्दल वेदीवर प्रायश्चित असं दिलेलं आहे. कारण पापशालन हे रक्ताशिवाय होत नाही असं जुन्या करारात सांगितलं. तोच ख्रिस्त आमच्यासाठी त्या वधस्तंभावर मरण पावला आणि त्याच्या रक्ताच्या द्वारे त्यांनी आमची किंमत चुकती केली, आमची खंडणी भरून दिली आणि त्याने आम्हास मोलाने विकत घेतलेले आहे. आणि म्हणून दावीद राजा इथं म्हणतो की हे माझ्या जीवा, तो आपल्या रक्ताला, आपल्या जीवाला उद्देशून तो म्हणतो की तू परमेश्वराचा धन्यवाद कर. मग आम्ही परमेश्वराला आमचा धन्यवाद देतो का? दावीद राजा तर म्हणतो की हे माझ्या जीवा, तू परमेश्वराचा धन्यवाद कर. पुढे तो म्हणतो हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद. अंतर्याम, आमच्या हृदयाला, आमच्या अंतर्यामाला उद्देशून तो म्हणतो की हे माझ्या अंतर्यामा, तू परमेश्वराचा धन्यवाद. अंतर्याम. स्तोत्र 139 आणि 13 आणि 14 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. स्तोत्र 139 13 आणि 14 वचनामध्ये दावीद राजा असं म्हणतो, तूच माझे अंतर्याम निर्माण केले, तूच माझ्या आईच्या उदरी माझी घटना केली. भयानक व आश्चर्यकारक रीतीने माझी घटना झाली, म्हणून मी तुझे उपकार स्मरण करतो. तुझी कृत्य अद्भुत आहेत, हे माझ्या जीव पूर्णपणे जाणून आहे. अंतर्याम. ज्या वेळेस माझ्या आईने गर्भधारणा केली त्यावेळेसच माझ्या आईच्या उदरी तू माझी ही अंतर्यामाची घटना, अंतर्याम तयार केलेला आहे असं तो म्हणतो. म्हणून मी तुझे उपकार स्मरण करतो. तुझ्या कृत्य अद्भुत आहेत, हे माझ्या जीवा, हे माझा जीव पूर्णपणे जाणून आहे. आणि म्हणून तो अंतर्यामाला म्हणतो, तो आपल्या हृदयाला म्हणतो की तू परमेश्वराचा धन्यवाद कर. इर्मयाचं पुस्तक याचा 17वा अध्याय आणि 9व्या वचनात सांगितलेलं आहे की हृदय हे सर्वात कपटी आहे. हे अंतर्याम जे आहे, जे आमच्यामध्ये परमेश्वराने निर्माण केलेलं आहे, जे त्याचं वसतिस्थान आहे, जे त्याचं निवासाचं ठिकाण आहे, हे अंतर्यामाबद्दल इर्मया संदेष्टा म्हणतो 17वा अध्यायाच्या 9व्या वचनामध्ये, हृदय हे सर्वात कपटी आहे, ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे, त्याचा भेद कोणास समजतो. हे अंतर्याम, हे हृदय आमचं असाध्य अशा गोष्टीने ग्रस्त आहे. या ठिकाणी जर आम्ही पाहिलं तर इथं सर्व अशुद्धपणा, जार कर्म, कामतुरपणा, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, हेवा,
दारूबाजी, रंगेरपणा या सर्व गोष्टी आमच्या हृदयामध्ये, आमच्या अंतर्यामामध्ये असतात आणि ते तिथं परमेश्वराचं वसतिस्थान आहे, तिथं ह्या सर्व वाईट गोष्टींनी भरलेलं आहे. आणि म्हणून दावीद राजा आपल्या अंतर्यामाला, आपल्या हृदयाला म्हणतो की तू परमेश्वराचा धन्यवाद कर. ज्या वेळेस आम्ही परमेश्वराचं स्तुतीस्तवन करतो, परमेश्वराला आमच्या मनातून आम्ही आभाररूपी यज्ञ करतो, सतत परमेश्वराच्या वचनामध्ये आम्ही मनन आणि चिंतन आमच्या हृदयाच्या आणि आमच्या हृदयाच्या द्वारे करतो, त्यावेळेस आमचं हृदय हे शुद्ध आणि पवित्र होतं आणि सतत आम्ही परमेश्वराच्या गोष्टींबद्दल विचार करत असतो. पण ज्या वेळेस आम्ही या गोष्टी करत नाही तर आमचं हृदय हे कसं असतं, तर असाध्य अशा रोगाने ग्रस्त. हे रोग कोणते, तर गलतीकरस पत्र याचा 5वा अध्याय आणि 11 वचनामध्ये या सर्व ज्या वाईट गोष्टी आहेत त्या आमच्या हृदयात आहेत, आमच्या अंतर्यामात आहे. आणि म्हणून दावीद राजा म्हणतो, काय म्हणतो, हे माझ्या अंतर्यामा तू परमेश्वराचा धन्यवाद कर. आम्ही पाहतो की पहिल्या कोरिन्थीकरास पत्र याचा 3रा अध्याय 16 आणि 17 वचन, त्याचप्रमाणे पहिल्या कोरिन्थीकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि 19 आणि 20 वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर तिथं असं सांगितलं की तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वसतो हे तुम्हास ठाऊक नाही काय. जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो तर देव त्याचा नाश करील, कारण देवाचे मंदिर पवित्र असते तसे तुम्ही आहात म्हणून सांगितलेलं आहे. हे मंदिर, हे अंतर्याम, हे हृदय हे परमेश्वराचं वसतिस्थान आहे. आणि नारायण वामन टिळक सुद्धा हेच म्हणतात की सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप. तिथंच पवित्र आत्मा वसतो, तिथंच सर्व समर्थ परमेश्वराचं वसतिस्थान आहे असं नारायण वामन टिळक उपासना संगीतातलं गीत नंबर 420 ह्या गाण्याद्वारे आम्हाला सांगतात. आणि पाऊल करंती येथील मंडळीला तेच म्हणतो की तुम्ही देवाचे मंदिर आहात. 6व्या अध्यायाच्या 19 आणि 20 वचनामध्ये म्हणतो, तुमचे शरीर, तुम्हामध्ये वसणारा देवाचा आत्मा देवापासून तुम्हाला मिळालेला आहे, त्याचे मंदिर तुम्ही आहेत, हे तुम्हास ठाऊक नाही काय. आणि तुम्ही आपले नव्हात, कारण तुम्ही मोलाने विकत घेतले आहात. यास्तव तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा, परमेश्वराची उपकार स्तुती करा, परमेश्वराचा धन्यवाद करा, परमेश्वराच्या नावाचा मान महिमा गौरव सतत आणि सतत आम्ही केला पाहिजे. कारण का, तर परमेश्वराने त्या वधस्तंभावर आपल्या पुत्राला आमच्यासाठी प्रायश्चित म्हणून दिलेला आहे आणि त्याच्या रक्ताच्या द्वारे त्याने आमची किंमत भरून दिलेली आहे आणि त्याने आम्हाला विकत घेतलेलं आहे. म्हणून हे अंतर्याम जे परमेश्वराचं वसतिस्थान आहे ते आम्ही शुद्ध आणि पवित्र ठेवलं पाहिजे. आणि म्हणून दावीद राजा म्हणतो की हे माझ्या अंतर्यामा तू परमेश्वराचा धन्यवाद कर. अंतर्यामाला, तो आपल्या हृदयाला म्हणतो की तू परमेश्वराचा धन्यवाद कर, कारण हे अंतर्याम जे आहे हे परमेश्वराचं निवासस्थान आहे. मत्तेय शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि 17, 18, 19 आणि 20 हे जर वचन आम्ही पाहिलं तर तिथं असं सांगितलेलं आहे की जे काही तोंडातून जाते, बघा फार महत्वाचं वचन आहे. तिथं असं सांगितलेलं आहे, जे काही तोंडातून जाते ते पोटात उतरते. तोंडातून जाते आणि पोटात उतरते व बाहेर शौच कुपनातून टाकण्यात येते. हे तुम्हाला समजत नाही काय. जे तुम्ही इथून तोंडात घालता ते पोटात जातं आणि स्वच्छ कुपनातून ते बाहेर टाकलं जातं, हे तुम्हाला माहित नाही काय. जे तोंडातून निघते, काय सांगितलं, जे तोंडातून निघते ते अंतःकरणातून येते, ते हृदयातून येते व मनुष्याला विटळविते म्हणून सांगितलं. जे जातं त्याच्याने मनुष्य विटळत नाही,
पण जे बाहेर येतं, जे अंतःकरणात असतं, ते आपल्या मुखावाटे बाहेर येतं. त्याच्याने मनुष्याला विटळाविते. अंतःकरणातून दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, जारकर्म, चोऱ्या, खोट्या साक्षी, शिवीगाळी ही निघतात. कुठून निघतात? अंतर्यामातून. म्हणून दावीद राजा म्हणतो, हे माझ्या अंतर्यामा, तू परमेश्वराचा धन्यवाद कर. आणि हे कुठून निघतं? अंतर्यामातून निघतं. मनुष्याला विटवणाऱ्या गोष्टी ह्या आहेत. न धुतलेल्या हातांनी जेवणे हे मनुष्याला विटाळावीत नाही. तर मनुष्याला काय विटाळवतं? जे त्याच्या तोंडातून निघतं, जे अंतःकरणातून निघतं, जे दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, जारकर्म, खोट्या साक्षी, शिव्यागाळी ही निघतात. ह्या गोष्टी आमच्या हृदयातून, आमच्या मुखावाटे निघतात. त्याच्यामुळं मनुष्य विटाळतो म्हणून सांगितलं. आणि ह्या गोष्टी दावीद राजाला माहिती होतं. म्हणून दावीद राजा स्तोत्र 103 मध्ये पहिल्या वचनामध्ये दुसऱ्या ओवीमध्ये तो असं म्हणतो की हे माझ्या सर्व अंतर्यामा. आज सर्व हृदय, अंतर्याम, जिथं जिथं परमेश्वराचं वसतिस्थान आहे तिथं तो उद्देशून म्हणतो की हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद. म्हणून आम्ही सतत आणि सतत ज्या वेळेस अनुवादाचं पुस्तक याचं 6वा अध्याय जर आम्ही पाहिलं तर तिथं तो म्हणतो, हे इस्रायला तू श्रवण कर, तू मनन आणि चिंतन कर. तो सतत आणि सतत तू आपल्या मुलाबाळांसंगती प्रवासात असताना, चालताना, येताना, जाताना, बसताना, घरात बोलत असताना तू परमेश्वराच्या वचनाद्वारे तू बोलत जा. म्हणजे सतत तुझ्या अंतर्यामात परमेश्वराच्या वचनाची ज्या वेळेस देवाणघेवाण होती त्यावेळेस वाईट गोष्टी आमच्या अंतर्यामात शिरकाव करत नाही. आणि आमच्या तोंडावाटे कोणतीही वाईट कृत्य, वाईट गोष्टी निघत नाही. त्याच्यामुळं आम्ही परमेश्वराला फक्त उपकारस्तुतीचंच यज्ञ सादर करत असतो. आणि म्हणून दावीद राजा म्हणतो, हे माझ्या जीवा तू परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. म्हणून आम्ही सतत आणि सतत आमच्या हृदयाच्या द्वारे, आमच्या जीवाच्या द्वारे आम्ही परमेश्वराला स्तुती स्तवनाचा यज्ञ सादर केला पाहिजे. कारण त्यास तो पात्र असा आमचा देव आहे. आणि त्याची, परमेश्वराची हीच इच्छा आहे की मनुष्याने परमेश्वराच्या समागमे राहावे, त्याला बिलगून राहावं, त्याला अनुसरावं, त्याच्या आज्ञाप्रमाणे चालावं, त्याचं भय धरावं आणि त्याची सेवा करावी. ही परमेश्वराची मनुष्याकडून अपेक्षा आहे. आणि मग दावीद राजा तेच म्हणतो की हे माझ्या जीवा तू परमेश्वराचा धन्यवाद कर. ज्या वेळेस आम्ही परमेश्वराचा धन्यवाद करतो, परमेश्वर आम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय कधीच राहत नाही. दुसऱ्या वचनामध्ये तो म्हणतो, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. परत तो म्हणतो, हे माझ्या जीवा तू परमेश्वराचा धन्यवाद कर. का तो परमेश्वराचा धन्यवाद करायला सांगतो? कोणती गोष्ट त्याच्या जीवनामध्ये घडलेली आहे की ज्याच्यामुळं त्याला तो पूर्णपणे परमेश्वरावर विसंबून राहत होता, परमेश्वरावर अवलंबून राहत होता, परमेश्वराच्या समागमे तो राहत होता. कोणती गोष्ट त्याच्या जीवनामध्ये घडली होती की तो आपल्या जीवाला सुद्धा म्हणतो की तू परमेश्वराचा धन्यवाद कर. आम्ही पाहतो की पहिलं शमूएलाचं पुस्तक याचा 17वा अध्यायामध्ये जर आम्ही पाहिलं तर तिथं फलिस्टी आणि इस्रायलांचं युद्ध होताना आम्हाला पाहायला मिळतं. आणि आम्ही पाहतो की येल नामक खोऱ्याजवळ हे फलिस्टी आणि इस्रायल लोक आमने सामने होते. दोन्ही डोंगरावर, एका डोंगरावर फलिस्टी उभे होते, एका डोंगरावर इस्रायल लोक उभे होते. आणि मध्ये दरीमध्ये, पटांगणामध्ये ते युद्ध होणार होतं. आणि आम्ही पाहतो की बरेच दिवस झाले तरी त्यांचं काही विचारपूस किंवा त्यांच्याबद्दल काही माहिती आली नाही. म्हणून दाविदाचे वडील इशया दाविदाला म्हणतो की तू जा, 10 भाकरी घेऊन जा, 10 सपिटाचे गोळे घेऊन जा आणि थोडा हुरडा घेऊन जा. तुझे 3 जे मोठे बंधू आहेत ते शाऊला सांगती शाऊला बरोबर
पलिष्ठ्यांसंगती युद्ध करण्यासाठी गेलेले आहेत, तर तू जा आणि त्यांचं क्षेमकुशल विचारून तू परत ये. आणि दाविदाने दुसऱ्या दिवशी आपले जे मेंढर होते, जो तो मेंढर राखत होता, ते मेंढर एकाकडे दिले राखण करण्यासाठी. आणि तो आपल्याबरोबर एक साथीदार घेऊन आपल्या वडिलांनी सांगितलेल्या सर्व वस्तू घेऊन आपल्या ज्येष्ठ 3 बंधूला भेटण्यासाठी तिथं गेलेला आम्हाला पाहायला मिळतं. आणि आम्ही पाहतो की ज्या वेळेस तो त्या खोऱ्याजवळ गेला, त्यावेळेस तो आपल्या भावांकडे पाहिलं आणि तो पळत जाऊन आपल्या भावांचं क्षेमकुशल विचारू लागला. आणि ते विचारत असताना पलिष्टीमधून एक गत येथील गल्ल्यात नावाचा एक महावीर पलिष्टी छावणीतून बाहेर आला. आणि तो महाबलवान होता म्हणून सांगितलं. त्याच्या शरीरयष्टीबद्दल सांगितलेले आहे की त्याची उंची 6 हात आणि 1 वीत इतका तो उंच होता. 6 हात म्हणजे 1 हात म्हणजे 3 फुटाचा 1 हात म्हटलं तरी 18 फूट, 19 फुटाचा हा महाबली तिथं खाली उतरून आला. आणि तो संपूर्ण युद्धाच्या पोशाखात होता. त्याने पितळे टोप घातले होते, छातीवर पितळेचे खवल्याचं त्याने उरपट घातलं होतं आणि डोक्यात सुद्धा त्याने जाड पितळेचा मुकुट घातला होता, टोप घातला होता की ज्याच्याद्वारे त्याच्या शरीरावर कसलीच इजा होणार नाही. ही सर्व गोष्ट त्यांनी परिधान करून इस्रायल लोकांना त्याने आवाहन करण्यासाठी तो बाहेर आला. आणि तो म्हणतो की तुम्ही शाऊलाचे नौकर ना, युद्ध करण्यासाठी पलिष्ठ्यांसमोर तुम्ही आलेले आहेत. काही गरज नाही युद्ध करायची. तुमच्यातला एक माणूस माझ्या समोर पाठवा आणि आम्ही दोघं युद्ध करू. जर मी त्या तुमच्या योद्ध्याला मारलं तर तुम्ही आमचे गुलाम व्हा, आणि जर तुम्ही तुमच्या योद्ध्याने मला मारलं तर आम्ही पलिष्ठी तुमचे गुलाम होऊ. असं म्हणून तो म्हणतो की मी संपूर्ण इस्रायल सेनेला कसपटा समान लेखतो. कसं समान? कसपटा समान म्हणजे किडे मोकळे सारखं मी तुम्हाला समजतो. तुमच्यापैकी कुणी येऊ द्या आणि माझ्या संगती युद्ध करा. आणि ज्या वेळेस ही गोष्ट आणि हे त्याचं वक्तव्य दावीद ऐकतो, आणि दाविदाने ऐकल्यानंतर तो दुसरीकडे जातो आपल्या भावापासून आणि म्हणतो की हा बेसुंती मनुष्य सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वराच्या सेनेला नाव ठेवणारा हा कोण? हा बेसुंती कोण? आणि जर याला मारलं तर काय भेटल? तर त्या सर्व सैन्यांनी त्याला सांगितलं की राजा त्याचं घर दास्यातून मुक्त करल, आपलं धनसंपत्ती त्याला देईल आणि आपली मुलगी सुद्धा त्याला देईल, असं राजाने जाहीर केलेलं आहे. आणि ज्यावेळेस ही गोष्ट दावीद ऐकतो आणि पुन्हा त्याचे भाऊ बघतात की हा तिथं आलेला आहे आणि हा काहीतरी वक्तव्य करतो. त्याचा मोठा भाऊ त्याच्याकडे आला आणि त्याला म्हणतो की तू आता घरी जा, आपली शेंडरेमेंढर ती आहे ती सांभाळ, इथं तू लुडबुड करू नकोस. आणि ज्या वेळेस आम्ही पाहतो की ही गोष्ट, तो परत निघाला, दुसरीकडे गेला, त्याचा भाऊ बाजूला झाला आणि तो त्या इतर सैन्यासंगती बोलत असताना तो जे काही बोलला की हा कोण बेसुंती जो सर्व समर्थ परमेश्वराच्या सेनेला तुच्छ मानणारा. आणि ही गोष्ट त्या सैन्यातील एकाने जाऊन शाऊलाला सांगितली आणि शाऊलाने त्याला बोलून घेतलं. आणि ज्या वेळेस शाऊलाने त्याला बोलून घेतलं तर शाऊलाला दावीद म्हणतो की या पलिष्ठ्यामुळे कोणत्याही माणसाचे मन कचरू नये, आपला दास त्याच्याशी लढेल. शाऊल दावीदास म्हणाला, हा पलिष्ठी लढण्यास, या पलिष्ठ्याबरोबर लढण्यास तू समर्थ नाहीस, कारण तू केवळ तरुण आहेस आणि तो बालपणापासून कसलेला योद्धा आहे. तू एक सुकुमार आहेस, तुझ्याकडे कोणती युद्ध कला नाही, तू युद्ध करू शकत नाही. तू एक तरुण आहेस, तुला लढाईमधलं आणि युद्धामधली कला कौशल तुला काहीच माहिती नाही. पण जो हा पलिष्ठी आहे,
हा बलिष्ठी बालपणापासून त्याने युद्धाचं प्रशिक्षण घेतलेलं आहे. तो तलवार चालू शकतो, तो गोफणगुंडा चालू शकतो, तो प्रत्येक गोष्टीत निपुण असा आहे. आणि तू त्याच्या संगती युद्ध करण्यासाठी समर्थ नाहीस. पण दावीद शाऊलाला म्हणतो, मी आणि माझ्या वडिलांची मेंढर मी रानात चारत होतो. रानात चारत असताना एक अस्वल सिंहासह तिथं आला आणि त्याने कळपातून एका मेंढराला उचललं आणि तो घेऊन चालला असताना मी त्याच्या पाठीस लागलो. त्याच्या तोंडातून मी मेंढराला सोडवलं. ज्या वेळेस मी मेंढराला सोडवलं तर अस्वल आणि सिंह ह्या दोघांनी माझ्यावर चाल केली आणि चाल केल्यावर मी त्यांचं गचुर धरलं असं आणि त्याच बुक्क्याने मारून ठार केलं. एकाच वेळेस मी त्या अस्वलाला आणि त्या हिंस्र सिंहाला मारू शकतो. तर हा बलिष्ठी त्या दोघांपैकी एकाच्या ताकदीचा असेल. मी याला जरूर मारेल. यांनी सर्व समर्थ परमेश्वराच्या सेनेला तुच्छ मानलेलं आहे आणि हे युद्ध परमेश्वराचं आहे आणि या युद्धात विजय परमेश्वर मलाच देणार आहे. ह्या विश्वासाच्या द्वारे ज्यावेळेस तो त्या बलिष्ठ्यावर चाल करून गेला आणि आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वराने त्याला यश दिलं आणि त्याला माहिती होतं की माझं जीव रक्षण करण्यासाठी माझा देव समर्थ आहे आणि म्हणून तो आपल्या जीवाला म्हणतो की तू परमेश्वराचा धन्यवाद कर. कोणतंही संकट येऊ, कोणतंही भयंकर मरी येऊ, कोणत्याही संकटाला आपल्याला सामना करायची जरी वेळ आली तर सर्व समर्थ परमेश्वर आमचं रक्षण करण्यासाठी सदैव तत्पर असतो आणि म्हणून तो आपल्या जीवाला म्हणतो की तू परमेश्वराचा धन्यवाद कर. पुढे तो काय म्हणतो, आणि म्हणून दावीद राजा म्हणतो की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नको. जे काही उपकार परमेश्वराने माझ्यावर केले या सर्व उपकाराबद्दल परमेश्वराचा धन्यवाद कर. ज्या वेळेस तो आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनाचं सिंहावलोकन करत होता आणि त्याने आपल्या जीवनाकडे वळून पाहिलं त्यावेळेस तो म्हणतो की त्याचे सर्व उपकार तू विसरू नको. कोणते उपकार? तर तो म्हणतो की मी मेंढपाळ होतो, मी अडाणी होतो, माझे मोठे बंधू शिकलेले होते म्हणून ते सैन्यात भरती झाले होते, पण परमेश्वराने मी सर्वात लहान असल्यामुळं माझ्या वडिलांनी मला गुराखी बनवलं होतं. मेंढर चारणारा मी होतो, मी मेंढरांसंगती राहणारा होतो, पण त्या सर्व समर्थ परमेश्वराचं स्तुती स्तवन मी रात्रंदिवस करत होतो. म्हणून त्या मेंढराच्या मेंढवाड्यातून आणून त्याने मला इस्रायलाचा अधिपती नेमस्त केलेला आहे, इस्रायलावर मला राजा असा नेमस्त केलेला आहे. परमेश्वराने ज्या ज्या गोष्टीमध्ये आणि जिथं जिथं मी युद्धासाठी गेलो तिथं तिथं परमेश्वराने मला सहाय्य केलेलं मला पाहायला मिळतं. परमेश्वराने मला विजय संपादन करून दिलेला आहे आणि परमेश्वराच्या समागमे राहिल्यामुळं मी ज्या ठिकाणी आणि ज्या गोष्टीत मी हात घालत होतो परमेश्वर मला यश आणि बरकत देत होता. या सर्व गोष्टीचं अवलोकन तो करतो, तो सिंहावलोकन करतो. तो आपल्या जीवनाची पडताळणी करत असताना तो वळून पाहतो तर तो म्हणतो मी शून्य असा होतो, मी मेंढपाळ असा होतो, मी अडाणी असा होतो, पण त्या सर्व समर्थ परमेश्वराने मला त्या मेंढवाडातून काढून आणून इस्रायलाचा अधिपती नेमस्त केला. म्हणून तो दावीद राजा म्हणतो की त्याचे सर्व उपकार तो विसरू. जे जे काही उपकार परमेश्वराने त्याच्यावर केले त्या सर्व उपकाराची आठवण ठेवून तो म्हणतो की हे सर्व उपकार तू विसरू नको. आज आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो की परमेश्वराने आम्हाला किती आशीर्वाद दिलेले आहेत आणि त्यासाठी आम्ही परमेश्वराची किती उपकार स्तुती केलेली आहे, किती आभार प्रदर्शन आम्ही परमेश्वराचे केलेले आहेत, किती वेळेस आम्ही परमेश्वराला स्तुती स्तवनाचा यज्ञ सादर केलेला आहे. जर आम्ही करत नसलो तर परमेश्वर आमच्या जीवनामध्ये
चांगल्या गोष्टी, आश्चर्यकारक गोष्टी आणि चांगल्या गोष्टी करणार नाही. जर आम्ही प्रत्येक गोष्टीत परमेश्वराचे आभार मानले, जे काही गोष्टी परमेश्वराने आमच्या जीवनात केल्या त्या आमच्या हितासाठी केल्या अशा समजून ज्या वेळेस आम्ही परमेश्वराला स्तुतिस्तवनाचा यज्ञ सादर करू, त्यावेळेस परमेश्वर आम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय कधीच राहणार नाही. दावीद राजा तर इस्रायलाचा अधिपती होता, इस्रायलाचा राजा होता आणि तो दिवसातून 5 वेळेस परमेश्वराची उपकार स्तुती, प्रार्थना आणि स्तुतिस्तवन करत होता. आम्ही तर इतक्या मोठ्या पदावर सुद्धा नाहीत, आम्ही एवढे काही बिझी सुद्धा नाहीत, तरीही आम्ही परमेश्वराची प्रार्थना, उपकार स्तुती आणि त्याचं बायबल वाचन किती वेळ करतो. जर करत नसलो तर आज आम्ही दावीद राजासारखं निश्चय करूया की हे माझ्या जीवा तू परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या अंतर्यामा तू परमेश्वराचा नावाचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार तू विसरू नको. ज्या वेळेस आम्ही या उपकाराची जाणीव ठेवून जे जे उपकार परमेश्वराने माझ्या जीवनात केले, परमेश्वराने मला लहानचं मोठं केलं, मला नोकरीला लावलं, माझा विवाह त्याने आशीर्वादित केला, मला धनसंपत्ती दिली, माझं वैवाहिक जीवन फलद्रूप केलं आणि परमेश्वराने आतापर्यंत माझं सांभाळ केला, माझं रक्षण केलं, माझ्या संगती परमेश्वर राहिला. या गोष्टीचं ज्या वेळेस आम्ही आमच्या जीवनात सिंहावलोकन करतो, आठवण करतो आणि याची जाणीव ठेवून ज्या वेळेस आम्ही परमेश्वराला उपकार स्तुती रूपी यज्ञ सादर करतो, परमेश्वर आम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय कधीच राहत नाही. मग आम्ही दावीद राजासारखं म्हणू, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नको. देवा, या वचनाच्या द्वारे, या स्तुती स्तवनाच्या द्वारे, ह्या आभार प्रदर्शनाच्या द्वारे आम्हा सर्वांस आशीर्वादित करो. ही त्याच्या चरणाजवळ आपण लीन नम्र होऊन प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करूया. धन्यवादित आमच्या जिवंत गौरवी सामर्थ्यशाली प्रभू परमेश्वर पित्या, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला मान महिमा गौरव देतो. खरोखर तू चांगला आहेस आणि तुझी दया सनातन आहे. परमेश्वरा, दावीद राजासारखं आम्ही तुला स्तुती स्तवनाचा यज्ञ सादर करावा म्हणून तू आम्हाला सहाय्य कर. स्तोत्र 149 मध्ये म्हणतो की माझे हात उभारणे तुला सायंकाळच्या अर्पणाप्रमाणे मान्य हो. परमेश्वरा, दावीद राजानंतर 1000 वर्षांनी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला आणि त्या वधस्तंभावर आपलं जीव त्याने वाहू दिला आणि त्याच्या रक्ताच्या द्वारे त्याने आम्हाला खंडून घेतलं. हा सायंकाळचा यज्ञ तू मान्य केला आणि दावीद राजा तेच म्हणतो की माझे हात उभारणे तुला संध्याकाळच्या अर्पणाप्रमाणे मान्य हो. परमेश्वरा, हे सायंकाळचं अर्पण म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर आमच्यासाठी मारला गेला. आमचे पाप त्याने वाहून नेले, आमचे दोष त्याने वाहून नेले आणि त्याच्या रक्ताच्या द्वारे आम्हाला खंडून घेतलं. हा यज्ञ तू मान्य केला. तसा परमेश्वरा, आमचे हात उभारणे ख्रिस्त येशूच्या अर्पणाप्रमाणे तुला सादर हो असं दावीद राजा म्हणतो. त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा म्हणतो. परमेश्वरा, हे माझ्या जीवा तू परमेश्वराचा धन्यवाद कर. परमेश्वरा, आम्ही सतत आणि सतत तुला स्तुती स्तवन, धन्यवाद, गौरव आणि तुझं उपकार स्मरण करावं याच्यासाठी परमेश्वरा तू आम्हाला सिद्ध कर, तू आम्हाला तयार कर. तुझं वचन आमच्या हृदयात प्रकाश असा असू दे, तुझं वचन आमच्या हृदयामध्ये साठवून असं राहू दे. तुझं वचन आमच्या पावलाकरता दीप आणि मार्गावर प्रकाश असा असू दे, ज्याच्याद्वारे परमेश्वरा आम्ही आमच्या शरीराचा जिवंत, पवित्र आणि तुला ग्रहणीय असा यज्ञ सादर करू, तुला स्तुती स्तवनाचा यज्ञ सादर करू. कारण परमेश्वरा, तुझं वचन सांगतं की इस्रायलाच्या स्तवनात वसणारा तो जिवंत आमचा परमेश्वर आहे. हेच आम्ही शब्बात दिवशी सर्व तुझ्या भक्तगणासह तुझी उपकार स्तुती
आणि तुझी स्तुती आणि धन्यवाद करून परमेश्वरा तू केलेल्या प्रत्येक उपकाराबद्दल, तू केलेल्या प्रत्येक आशीर्वादित कृत्यांमुळं आम्ही तुला स्तुती स्तवनाचा यज्ञ सादर करतो. तो तू मान्य कर आणि परमेश्वरा तुझी कृपा आणि तुझी दया तू आमच्यावर रोज नवीन आणि नवीन करतो, म्हणूनही आम्ही तुला धन्यवाद देतो. होऊ दे परमेश्वरा, सर्व गौरव, सर्व महिमा, सर्व स्तुती स्तवन करत ख्रिस्त येशूच्या नावात ही प्रार्थना आणि विनंती तुला सादर करतो, म्हणून तू ऐक पित्या. आमीन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहे, तसेच तू आमच्या ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता देव बापाची प्रीती, येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ राहो. आमेन.